असो, लग्न समारंभ असो वा एखादा खास कार्यक्रम, खणाची साडी नेसायला जास्त प्राधान्य दिलं जातं। भारतात फार पूर्वीपासून हातमागावर साड्या विणण्याची परंपरा आहे। खण साडी देखील हातमागावर विणली जाणारी एक खास रेशमी पोताची साडी आहे। विशेष म्हणजे आजही या साडीची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पारंपरिक डिझाईनच्या खण साडीमध्ये एकूण 3 प्रकारचे सूत विणले जाते। पारंपरिक खण साडी ही मुख्यतः हातमागावर विणलेली असते, त्यामुळे या 3 प्रकारच्या सुतामुळे या साडीला मनमोहक रंग आणि टेक्स्चर मिळते। अशा प्रकारे हातमागावर विणलेली साडी तयार करण्यासाठी खूप दिवस लागतात, त्यामुळे खण साडीची किंमत वाढत जाते। म्हणून आजकाल रेशम आणि इतर फॅब्रिकचे सूत एकत्र करून मशीन मेड खण साडी बाजारात विकली जाते। अशा साड्यांवर कृत्रिम रंग आणि सूत वापरण्यात येत असल्यामुळे या साड्या जास्त चमकदार आणि मजबूत असतात। खण अथवा इरकल साडीला टोप पदर शोभून दिसतो। ज्या साड्या हातमागावर विणल्या जातात त्यांचा पदर वेगळा विणला जातो आणि नंतर तो साडीला जोडला जातो। खणाची साडी जिला लाल, पांढऱ्या अथवा मरून रंगाचे पट्टे असतात तिला टोप पदर खण साडी म्हणतात। आजकाल या रंगांमध्ये निरनिराळे प्रयोग केले जातात, मात्र पूर्वी लाल, मरून आणि पांढरा रंगच टोप पदराचा असायचा। अशा साड्यांना पदराला गोंडे तयार केलेले असतात, ज्यामुळे टोप पदर असलेली खण साडी अधिक शोभून दिसते। नथ ही महाराष्ट्रीयन लुकची खासियत आहे, त्यामुळे कोणताही महाराष्ट्रीयन लुक नथीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। खणाच्या साडीला महाराष्ट्रीयन परंपरा असल्यामुळे आजकाल बाजारात नथ डिझाईनच्या साड्या उपलब्ध होतात। या खण साडीच्या पदरावर अथवा संपूर्ण साडीवर नथीचे डिझाईन विणलेले अथवा प्रिंट केलेले असते, ज्यामुळे खण साडी अस्सल महाराष्ट्रीयन लुकची दिसू लागते। खणाच्या साडीला नथ डिझाईन प्रमाणेच सरस्वतीची डिझाईनही शोभून दिसते। सरस्वतीचे प्रतीक हे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ, मांगल्याचे आणि समृद्धीचे समजले जाते। म्हणूनच साडीला पारंपरिक आणि ऐतिहासिक लुक देण्यासाठी आजकाल खण साडीमध्ये सरस्वती पदर तयार करण्याची पद्धत आहे। खणाच्या साडीचे रंग गडद आणि पारंपरिक असतात, त्यामुळे त्यावर पांढऱ्या अथवा रंगसंगतीनुसार रेखाटलेले सरस्वतीचे चिन्ह शोभून आणि खुलून दिसते। काही साड्यांवर ग्राहकांच्या मागणीनुसार पदराप्रमाणेच संपूर्ण साडीवरही सरस्वतीचे चिन्ह रेखाटलेले दिसून येते। खण हे एक हातमागावर विणलेले खास फॅब्रिक आहे। मध्यंतरीच्या काळी खण साडीपेक्षा खण ब्लाउज पीसची जास्त मागणी होती, म्हणूनच कदाचित इरकल पॅटर्नच्या या साडीला खण हे नाव पडले असावे। खण साडीची मागणी ग्राहकांमध्ये आता इतकी वाढली आहे की खणाच्या पारंपरिक साडीप्रमाणेच कस्टमाइज खणाची साडी ही लोकप्रिय होताना दिसते। या साडीमध्ये खण फॅब्रिक सोबत इतर अनेक प्रकारच्या फॅब्रिकचा वापर केला जातो। योग्य रंगसंगतीचा वापर केलेल्या या साड्यांच्या डिझाईन्स मनमोहक आणि युनिक असतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार खण कस्टमाइज साडी तयार करून घेऊ शकता। तुम्हाला फॅशन डिझाईनची आवड असेल तर स्वतःसाठी स्वतःच अशी एखादी साडी तयार करू शकता। खण साडीची लोकप्रियता जसजशी वाढत जाते तसतशी या साडीची मागणी आणि ट्रेंडमध्ये बदल झालेले दिसून येतात। सध्या बाजारात खणाच्या सौभाग्यवती साडीची चलती आहे। या साड्यांमध्ये सौभाग्याचे लेणे असलेली चंद्रकोर आणि हळद कुंकवाचे चिन्ह असते। अनेक साड्यांच्या ब्लाउजवर मागच्या दिशेने डिझाईन करण्यासाठी सौभाग्यवती असे शब्द डिझाईन केलेले असतात, ज्यामुळे सण समारंभ अथवा पारंपरिक कार्यक्रमात या साड्या शोभून दिसतात। खणाच्या साडीप्रमाणेच खणाचे ब्लाउज आणि खणाचे ड्रेसही सध्या ट्रेंडमध्ये आहेत, मात्र सर्वात जास्त पसंती आहे ती म्हणजे खण साडीचे दागिने। आजकाल खणाचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या, कानातले आणि पर्सही बाजारात सहज मिळतात। त्यामुळे जर तुम्हाला खणाची साडी नेसायची नसेल तर पारंपरिक लुक करण्यासाठी तुम्ही खणाचे दागिने कोणत्याही एथनिक लुक सोबत नक्कीच वापरू शकता। सेलिब्रिटी प्रमाणे परफेक्ट लुक करण्यासाठी तुम्ही व्हिडिओत दाखवलेला लुक नक्कीच ट्राय करू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या खणाच्या साड्या आणि ह्या काही टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा,
जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.